लोकशाहीचा इथं बरेच वर्ष राज्य होतं आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या भागातल्या लोकांना कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं, परंतु माझ्या मराठवाड्यात मिळत नाही. त्याच्याही करता आपण हैदराबादला टीम पाठवली होती, त्याचा अभ्यास केला, समिती नेमली, काही लोकांचं जुनं रेकॉर्ड मिळालं. जो शेती पूर्वीपासून करत होता तो कुणबी, अशा पद्धतीनं त्याच्यात पण आपलं काम चाललेलं आहे. मी त्याच्याबद्दल जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये जे काही लोकांची रास्त मागणी असेल, योग्य मागणी असेल, त्याचा सकारात्मक विचार करणारं हे महायुतीचं सरकार आहे, हे पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. मित्रांनो, कंधार शहरामध्ये आम्ही तरुण, शिक्षित, विकासभिमुख नेतृत्व मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वप्नील उर्फ हनुमंत लुंगारे पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. त्याला राजकीय वारसा लाभलेला आहे. त्याच्या मातोश्री कमलताई लुंगारे पाटील त्या पूर्वी ह्या शहराच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांनी त्या काळात उत्तम कामगिरी बजावलेली आहे. स्वप्नील देखील तरुण आहे, त्याला ह्या शहराची जाण आहे, विकासाची दृष्टी आहे आणि विशेषतः आपले लोकप्रिय आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील यांचं भक्कम पाठबळ त्यांना कंधारच्या विकास अधिक वेगाने होण्याच्या करता मिळणार आहे. इथं आमदार साहेब त्याला पाठिंबा देतील. राज्यामध्ये मी आमदार साहेबांनी आणलेली कामं करण्याच्या करता मनापासून प्रयत्न करीन, कारण मी शब्दाचा पक्का आहे, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आज इथं कंधारच्या बरोबर आमच्या लोह्याचे नगराध्यक्ष शरदजी पण इथं आलेले, त्याच्यामध्ये एकंदरीतच तिथंही आता गर्दी होती. शेतकरी कुटुंबातला एक आमचा सहकारी आहे, त्यालाही नगरपालिकेचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये मला तिथंही सभा द्यायची होती, पण कमी वेळेमध्ये सगळीकडे सभा देणं शक्य नाही. मला कार्यकर्त्यांना सांगायचंय, ही निवडणूक ही फक्त लोहा किंवा कंधारची निवडणूक नाहीये, तर लोहा शहर आणि कंधार शहराच्या पुढच्या विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे. कंधारचा आणि माझ्या लोहाचा विकास हाच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं मला कंधारकरांना सांगायचंय की पुढच्या विकासाला दिशा देण्याची ही निवडणूक आहे. कंधारचा विकास किंवा लोह्याचा विकास हेच आम्हाला सगळ्यांना साध्य करायचंय आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचंय. तसं बघितलं तर हे आपलं शहर एक महत्वाचं शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापारिक केंद्र आहे. कंधार शहर तसं बघितलं तर अत्यंत एक ऐतिहासिककालीन असं जुनं शहर आहे. कंधार मधून जाणारी कंधार, पांगरा आणि नांदेड आणि कंधार लोहा, कंधार कुरुळ, कंधार मुखेड हे महत्वाचे रस्ते, या 4 रस्त्यांनी राज्य मार्गाचा दर्जा देण्याची मागणी आमदार प्रतापराव चिखलीकर साहेबांनी केलेली आहे. मी या निमित्तानं सांगू इच्छितो की कंधारच्या विकासासाठी या मार्गाचा राज्य मार्गाचा दर्जा देऊन मंत्री हे नितीन गडकरी साहेब आहेत. राज्यामध्ये आम्ही लोक सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही लोक ह्याच्यामध्ये मदत करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मदत झाली तर कनेक्टिव्हिटी वाढली जाणार आहे. कोणत्याही शहराचा विकास, मी 35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात काम करणारा एक कार्यकर्ता आहे. 6 वेळा मला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, अनेकदा मंत्रिपदाची, राज्यमंत्रीपदाची, खासदार पदाची, विरोधी पक्ष नेत्याची अनेक पदं मी भूषवली, आमदार पद पण भूषवलं. मित्रांनो, हे सगळं करत असताना मी पाहिलेलं आहे, जर कनेक्टिव्हिटी वाढली तर शहराचा विकास दुपटीनं होतो, हे मी अनुभवातून सांगतो. त्यामुळे आता कंधारच्या विकासासाठी सुद्धा या निमित्तानं आपल्याला गती द्यायची आहे. कंधार शहरातील जुन्या काळातील व्यापारपेठ ही काही वर्षापूर्वी काहींनी पाडली. पाडायला अक्कल लागत नाही, उभं करायला अक्कल लागते. डोकं हे एखादं नवीन बांधकाम करायचं तर डोकं लागतं, पाडायला काय कोणी अडाणी माणूस देखील ते पाडू शकतं. पाडलं की पाडलं. मित्रांनो, मी देखील पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला ऐकून माहिती असेल
माझे बारामती देखील मी चांगली केलेली आहे. मी जिथं जिथं जातो तिथं तिथं चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो, चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जावा असं आवर्जून तिथं लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला ह्या जुन्या जी काही व्यापारपेठ काही वर्षापूर्वी पाडली ती व्यापारपेठ आता अत्याधुनिक स्वरूपामध्ये आणि नव्या रूपामध्ये आपल्याला उभारावी लागणार आहे. स्वप्नील मदत करू शकतो, त्याची टीम मदत करू शकते. त्याच्या टीम मध्ये तर 3 माजी उपनगराध्यक्ष आहे. आम्ही 21 उमेदवार देत असताना 14 जण नवे दिलेले आणि 7 जण जुने अनुभवी दिलेले. बघा तुम्ही 21च्या यादीमध्ये असं आहे की नाही. या पद्धतीनं आम्ही तुम्हाला व्यवस्थित, कारण तरुण आमचे सहकारी पण नाही, मी चुकून सांगितलं, 7 नवे दिले, 3 माजी उपनगराध्यक्ष दिलेत आणि 11 माजी नगरसेवक दिले. असं झालं म्हणजे 21. आता उद्याच्याला हे 7 लोक 5 वर्ष शिकतील. ते पुढे माजी नगराध्यक्ष होती, माजी नगरसेवक होती, त्याच्यात पुढे नवीन काही देऊ. म्हणजे नव्या जुन्यांचा व्यवस्थितपणे समन्वय साधण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळांनी माझ्या लोह्यामध्ये केलेलं आहे, माझ्या कंधारमध्ये केलेलं आहे, महाराष्ट्रात इतर नगरपालिकेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की या सगळ्याचा विचार करून जास्तीत जास्त वेगवेगळ्या घटकाला, वेगवेगळ्या जाती धर्माला त्याच्यामध्ये सामावून घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून कंधार आणि लोहा या विकासाच्या साठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये. त्याच्यात तुम्ही पण साथ द्यावी लागेल, तुम्हाला पण स्वच्छतेचं महत्व समजून घ्यावं लागेल.